सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि पुन्हा एक छानशी गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आले. गोष्ट नाही आहे, आठवण आहे असं म्हणा हवं तर. शीर्षक आहे हरवणं सापडणं. सोनेरी रंगाचं टोपण असलेलं काळ्याभोर रंगाचं एक जुनं देखणं महागाचं फाउंटन पेन माझ्या वडिलांच्या कपाटातून मला नेहमी खुणावत असे. आपण त्या पेनानं छानसं काहीतरी लिहून बघावं असं मला फार वाटत असे. पैसे देऊनही आता असं पेन मिळणार नाही असं बाबांचं मत होतं. त्यांचं ते फार आवडतं पेन होतं. पण मग 7वी 8वीत गेल्यावर मला फार आवडतं म्हणून ते पेन त्यांनी मला दिलं. आणि कसं कोण जाणे, एका शनिवारी सकाळी शाळेतून परत येताना ते पेन माझ्या दप्तरातून रस्त्यात खाली पडलं. हरवलं. पेन हरवलं म्हणून बाबा मला रागवतील ही माझी भीती नव्हती. बाबांचं आवडतं पेन आपल्या हातून हरवल्याचं आणि बाबांना त्याचं वाईट वाटेल याचं मला जास्त दुःख होतं. पण पेन हरवल्याचं कळल्यावर बाबा मला म्हणाले होते, रस्त्यात पडलं असेल तर मिळेलही कदाचित, आणि समज जर नाही मिळालं तर तू मोठी झालीस की यापेक्षा सुंदर पेन तू माझ्यासाठी आण. अशी पण कोणती गोष्ट कायम टिकते? त्यांच्या या वाक्यामुळे पेन हरवल्याच्या दुःखापेक्षा हरवलेलं पेन परत मिळू शकतं हा आशावाद, आणि आपण मोठे झाल्यावर बाबांसाठी सुंदरसं पेन आणू शकू हा बाबांनी दाखवलेला विश्वास मला उमेद देऊन गेला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना शाळेत सोडून परत जाणाऱ्या एका पालकांना हे पेन रस्त्यात मिळालं आणि त्यांनी ते शाळेच्या ऑफिसमध्ये जमा केलं. हरवलेलं पेन परत मिळालं. वस्तू हरवणं ही कोणाच्याही आयुष्यात कधीही घडू शकणारी एक घटना असते. आपल्या चुकीमुळे वस्तू हरवली की एक प्रकारची चुटपूट लागून राहते. काहीसं अपराधीही वाटतं. वस्तू मौल्यवान असेल तर ती आठवण कायमच स्मरणात राहते. अशा वेळी वस्तू हरवणाऱ्या माणसाला धांदरट, बेफिकीर अशी विशेषणं लागू शकतात आणि ती जास्त दुखावणारी असतात. हरवणाऱ्याच्या पुढे वाद घालण्याचा, आपली चूक कशी नव्हती हे सांगण्याचा हक्क जवळजवळ संपुष्टात आलेला असतो. आणि जर आपली चूक असेल तर गप्प बसण्याला पर्याय नसतो. परंतु हरवणं या अनुभवाला इतरही सकारात्मक बाजू असतात हे मला माझ्या बाबतीत घडलेल्या पेन हरवण्याच्या घटनेवरून कळलं. लोक चांगली असतात. शाळेच्या आवारात मिळालेलं पेन त्यामुळेच परत मिळू शकलं हा चांगुलपणावरचा विश्वास तर वाढलाच, पण तू मोठी झाल्यावर माझ्यासाठी एक सुंदर असं पेन आण या बाबांच्या शब्दांनी पेन हरवण्याच्या बदल्यात मला एक स्वप्न बक्षीस दिलं. मोठी झाले की माझ्या पहिल्या पगारातून, कमाईतून बाबांसाठी एक किमती पेन विकत घेण्याचं स्वप्न त्यानंतर मी कायम बघितलं आणि ते पूर्ण झाल्याचा आनंदही घेतला. वस्तू हरवण्याला अशा कितीतरी बाजू असतात. लाकूड तोड्याची कुऱ्हाड लाकडं तोडताना नदीत पडली म्हणजे हरवलीच. देवानं त्याला त्याच्या लाकडी कुऱ्हाडीच्या बदल्यात सोन्याची, चांदीची कुऱ्हाड देऊ केली, पण प्रामाणिक लाकूड तोड्यानं ती नाकारली. मग देवानं त्याला त्याची हरवलेली कुऱ्हाड तर दिलीच, पण सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड त्याच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून दिली. बालपणी ऐकलेली ही भाबडी गोष्ट खरी वाटो न वाटो, पण प्रामाणिक असण्याचा संस्कार करते इतकं मात्र नक्की. इथे मला विशेषत्वाने आठवते ती फ्रान्स काफ्का याची गोष्ट. आवडती बाहुली हरवली म्हणून रडणारी एक लहानशी गोड मुलगी तुमच्या माझ्यासमोर येऊन उभी राहिली तर आपण काय करू? आपण तिची समजूत काढू, तिला नवीन बाहुली आणून देऊ. पण फ्रान्स काफ्कानं तसं केलं नाही. काफ्का हा जर्मन कथा कादंबरीकार होता. बर्लिनच्या पार्कमध्ये फिरत असताना त्याला बाहुली हरवली
म्हणून रडत असलेली एक छोटी मुलगी भेटली. त्या दोघांनी मिळून बाहुली खूप शोधली, परंतु बाहुली मिळाली नाही. काफकाने त्या छोट्या मुलीला दुसऱ्या दिवशी परत बाहुली शोधण्यासाठी पार्कमध्ये बोलावलं. दुसऱ्या दिवशी काफकाने या छोट्या मुलीला बाहुलीनं लिहिलेलं एक पत्र दिलं. त्यात बाहुलीनं लिहिलं होतं की ती जगप्रवासाला चालली आहे आणि ती या प्रवासाचं वर्णन पत्रातून नियमितपणे त्या छोट्या मुलीला लिहित राहील. अशा रीतीने काफकाने बाहुलीच्या नावाने लिहिलेल्या जगप्रवासाच्या साहस कथांना सुरुवात झाली. काफका ही पत्र स्वतः त्या मुलीला वाचून दाखवत असे. ज्या पत्रातील साहस कथा आणि संभाषणं त्या मुलीला आवडू लागली. नंतर बरेच दिवसांनी काफकाने प्रवास करून बर्लिनला परत आलेली बाहुली म्हणजे त्यांनी स्वतः विकत आणलेली छोट्या मुलीला दिली. ही माझ्या बाहुलीसारखी अजिबात दिसत नाही, मुलगी म्हणाली. काफकाने तिला दुसरं पत्र दिलं, ज्यामध्ये बाहुलीनं लिहिलं होतं, माझ्या प्रवासाने मला बदललं आहे. चिमुरडीनं हरवलेली बाहुली मिळाली म्हणून तिला आनंदानं मिठी मारली आणि ती बाहुली घरी नेली. बाहुली हरवण्याच्या निमित्तानं छोट्या मुलीनं पत्रातून जग बघितलं. काफकाच्या मृत्यूनंतर आता वयाने काहीशी मोठी झालेल्या या मुलीला बाहुलीच्या खोक्यात एक पत्र सापडलं. काफकाने स्वाक्षरी केलेल्या छोट्या पत्रात लिहिलं होतं, तुम्हाला जे आवडतं ते कदाचित कधी हरवलंही जाईल तुमच्याकडून, परंतु दुसऱ्या मार्गानं ते नक्कीच परत येईल. काफकाची गोष्ट इथे संपते. हरवलेलं बालपण, हरवलेलं प्रेम, हरवलेलं रूप असे प्रश्न पडले तर त्याची उत्तरं निसर्ग आणि ऋतू देत असतात. ऋतूंना परत बहर येत असतात. बालपण, मुलं, नातवंड यांच्या रूपात आजूबाजूला वावरत असतं आणि आयुष्यातील प्रेम कधीच दूर गेलेलं नसतं. आपली माणसं असतातच आपल्या भोवती, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. हे एकदा कळलं की मग हरवणं आणि सापडणं हा केवळ ऊन सावलीचा खेळ भासतो. खरं आहे की नाही मंडळी? कोणी अज्ञात व्यक्तीने लिहिलेलं आहे हे, पण खूप छान आहे. अगदी अतिशय मनाला भावलं म्हणून तुमच्यापर्यंत पोचवायचा हा प्रयत्न केला आहे. त्याबरोबरच मला आणखीन एक जाणवलं की बाबांनी हरवलेलं पेन सापडणं किंवा त्याच्यासाठी जे काही सांगितलं त्यातून एक वेगळे संस्कार दिले गेले आणि आपले आईवडील आपल्यावरती नकळत असे छान संस्कार करत असतात. आजकाल खूप म्हटलं जातं संस्कार करावे लागतात, कसे करायचे, पण त्यांच्या अशा शिकवण्यातून नकळतपणे हे संस्कार आपल्यावरती होत असतात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा आणि माझी ही जी पोस्ट आहे ती तुम्हाला आवडते आहे का ते पण कळवा मला. मी वाट बघते तुमच्या अभिप्रायांची. उद्या पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.